नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी, जिथे इतिहासाचं पान रक्तानं लिहिलं गेलं. हा तोच सरदेसाईंचा वाडा आहे, ज्या ठिकाणी मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना पितुरीने कैद केलं. महाराज पन्हाळ्यावर असताना महाराजांना खबर लागली की इतिकाद खान रायगडावर चालून येतोय. त्यामुळे महाराज लगेचच विशाळगड संगमेश्वर मार्गे रायगडकडे जाण्यासाठी रवाना झाले. आता संगमेश्वरची वाटच का निवडली? कारण संगमेश्वरची वाट तशी जवळची आणि दाट जंगलातून जाणारी, त्यामुळे मुघल या वाटेने आले नसते. त्यामुळे महाराजांनी ही वाट निवडली आणि महाराज विशाळगड मार्गे संगमेश्वरात या ठिकाणी सरदेसाई वाड्यामध्ये दाखल झाले. आता सरदेसाईंचाच वाडा का? कारण पन्हाळ्यापासून प्रचितगडापर्यंत सर्व विभागाचा महसूल या सरदेसाई वाड्यातून पाहिला जायचा. इथं आल्यानंतर महाराजांनी अर्जुजी आणि गिरजोजी यादव यांचा न्यायनिवाडा केला. त्यावेळी महाराजांना समजलं की मुकरब खान चालून येतोय. आता महाराजांचा अंदाज होता की जरी मुकरब खान कोल्हापुरातून चालून आला तरी तो 32 शिराळा मार्गे कराड वाई मार्गे संगमेश्वरात दाखल होईल. मात्र ते म्हणतात ना, जब आपने ही शामिल हो दुश्मनों की चाल में तब शेर भी फंस जाते हैं कुत्तों की जाल में. तसं गणोजी शिर्के या महाराजांच्या सख्या मेवण्याने फितुरी केली आणि त्याने मुकरब खानाला ही संगमेश्वराची वाट दाखवली. त्यामुळे जो मुकरब खान 5-6 दिवसात संगमेश्वरला पोहोचणार होता, तो फक्त 2 दिवसातच संगमेश्वरला पोहोचला. आता मालोजी बाबा घोरपडे, जे त्यावेळी स्वराज्याचे सरसेनापती होते, त्यांनी मुकरब खानाचे सैन्य संगमेश्वराकडे धाव घेत आहे हे पाहिले. त्यामुळे ते लगेचच पन्हाळ्यावरून काही निवडक मावळ्यांसह संगमेश्वराकडे आडवाटेने निघाले आणि ते मुकरब खान पोहोचण्याच्या आधी संगमेश्वरात पोहोचले सुद्धा. त्यांनी महाराजांना खबर दिली की मुकरब खान खरोखर चालून आलाय. मुकरब खानाने या सरदेसाई वाड्यावर हल्ला केला. तुफान युद्ध झालं. मालोजी घोरपडेंनी महाराजांना नावडीजवळ करण्यास सांगितले आणि स्वतः मुघलांशी लढू लागले. या लढाईमध्ये मालोजी घोरपडे यांना वीरमरण आले. अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांनी इथून रायगडकडे निघण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी इथून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नावडी बंदराकडे धाव घेतली, कारण तिथून जयगड नदीतून महाडवरून रायगडला जाणे सोपे होते. मात्र मुकरब खानाचा मुलगा इखलास खान याने आधीपासूनच त्या बाजूला वेढा घातला होता. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज तिथून निघू शकले नाहीत. महाराजांचे सैन्य कमी होते. त्यामुळे दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांना नावडी नदीकाठी मुघलांनी कैद केले आणि अवघ्या 2च दिवसात पेडगावच्या बहादूरगडावर महाराजांना नेले गेले. या वाड्याच्या मागच्या बाजूला 3 पुरातन शिवमंदिरे पाहायला मिळतात. आता हा दिसतोय हा वाड्याचा फक्त थोडासाच भाग आहे. मूळ वाडा हा याच्यापेक्षा मोठा होता. त्याचे अवशेष आपल्याला वाड्याच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. हा सरदेसाई वाडा सध्या मात्र पडलेल्या अवस्थेत आहे. मात्र या वास्तू आपल्याला जपल्या पाहिजेत, कारण इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नसतो, तर तो या वास्तूंमधूनही अनुभवता येतो. यातूनच पुढील पिढीला आपला इतिहास समजणार आहे.